नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राचे व्याप्ती काय आहे हे पाहणार आहोत। तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं मानसशास्त्राच्या व्याख्या काय आहेत ते। आपण सोशियोलॉजी फॉर सोशल वर्क या टॉपिकला सिरियल वाईज घेत आहोत। यापूर्वीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या, त्याच्यानंतर सेकंड व्हिडिओ हा असेल। तर मानसशास्त्राचे व्याप्ती काय काय कोणत्या कोणत्या ह्याच्यात आहेत ते आपण पाहणार आहोत। थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये पूर्ण व्याप्ती काय आहेत हे पाहूयात। नंबर 1 आहे वैयक्तिक भिन्नतेचे मानसशास्त्र। नंबर 1 जे आहे वैयक्तिक भिन्नतेचे मानसशास्त्र। त्यानंतर 2 नंबरचं जे आहे शारीरिक मानसशास्त्र। 3 नंबरचं जे आहे ते प्राणीशास्त्र व मानसशास्त्र। त्यानंतर 4 नंबरचे जे आहे अपसामान्यांचे मानसशास्त्र। 4 नंबरचं जे आहे ते अपसामान्यांचे मानसशास्त्र। त्यानंतर 5 नंबरचं जे आहे बालमानसशास्त्र। बालमानसशास्त्र। त्यानंतर 5 नंबरचे जे आहे सामाजिक मानसशास्त्र। सामाजिक मानसशास्त्र। त्यानंतर समोरचं जे आहे औद्योगिक मानसशास्त्र। औद्योगिक मानसशास्त्र। त्यानंतर 7 नंबरचं जे आहे चिकित्सात्मक मानसशास्त्र। चिकित्सा मानसशास्त्र। त्यानंतर 8 नंबरचं जे आहे शैक्षणिक मानसशास्त्र। 8 नंबरचं जे आहे ते शैक्षणिक मानसशास्त्र। असे जवळपास आपण 8 मानसशास्त्राच्या व्याप्तीचे पॉईंट पाहिले आहेत। तर या व्हिडिओमध्ये फक्त मी व्याप्ती कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आहे किंवा कोणत्या कोणत्या प्रकारची व्याप्ती आहे हे फक्त सांगितलेलं आहे। तर याच्यानंतर जे समोरचं व्हिडिओ क्रमांक 3 येईल त्याच्यामध्ये प्रत्येक व्याप्तीला स्पष्टीकरणासोबत तुम्हाला शिकवलं जाईल। या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला थोडक्यामध्ये काय काय व्याप्ती आहेत पाठ करण्यासाठी सोपं जावं पॉईंट ते फक्त पॉईंट शिकवले आहेत। तर पुढील व्हिडिओमध्ये भाग क्रमांक 3मध्ये ना पूर्ण व्याप्तीचे एक एक जे पॉईंट आहेत त्या पॉईंटनुसार तुम्हाला पूर्ण विश्लेषणासोबत नोट्स आणि शिकवणी वर्ग केले जातील। तो पुढील व्हिडिओ देखील नक्की पाहायचा आहे। आपल्या पूर्ण विद्यार्थ्यांना आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। पूर्ण व्हिडिओ पाहत अभ्यास करायचा आहे। तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।